तारापूर एमआयडीसीमध्ये पुन्हा एकदा बेजबाबदारपणा. औषध तयार करणाऱ्या कंपनीतून झालेली विषारी वायू गळती आणि त्यात 4 जणांचा मृत्यू. एक अधिकारी सुरक्षा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय. प्रश्न असा की ही दुर्घटना झाली कशी? उत्तर एकच, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे. रिएक्टरमधून वायुगळती होण्याची माहिती व्यवस्थापनाला आधीपासून होती, पण दुरुस्ती न करता कामगारांकडून काम करून घेतले गेले. सुरक्षेचे अधिकारी नाहीत, उपाययोजना शून्य, पण उत्पादन सुरू ठेवले गेले. हा अपघात नाही, हा जाणून बुजून घडवलेला अपघात आहे. कामगारांचा जीव धोक्यात टाकणारे कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकच नव्हे तर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न औषध प्रशासन हे देखील तितकेच जबाबदार आहेत. या विभागांचे सुद्धा आर्थिक मर्यादाकडे लक्ष असल्यामुळे दुरुस्तीसह कामगारांच्या सुरक्षेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असते. आज अनेक कंपन्यांमध्ये परवानगी एक तर उत्पादन दुसरेच असा प्रकार सुरू आहे. आज 4 निरपराध कामगारांचे जीव गेले. उद्या जर अशीच बेफिक्री सुरू राहिली तर तारापूरमध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेची पुनरावृत्ती होईल आणि संपूर्ण बोईसर तारापूरचा परिसर नष्ट होईल. अशा धोकादायक कंपन्या एमआयडीसीमध्ये आजही सुरू आहेत. फक्त कंपनी व्यवस्थापकावर नाही तर जबाबदार व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. कामगारांचे जीव घेणाऱ्यांना गजाआड केलं पाहिजे, कारण जोवर सत्तेच्या छत्राखाली बेफिकर कारखानदार आणि पैसे घेणारे अधिकारी जबाबदार धरले जाणार नाही तोवर अशा दुर्घटना सुरूच राहणार आहेत. त्यामुळे पालघरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक देशमुख यांनी ज्या पद्धतीने दारू तस्कर, अंमली पदार्थ तस्कर, गुन्हेगारांवर जी धडक कारवाई सुरू केली आहे, तशीच तारापूर एमआयडीसीमध्ये अधिक चौकशी करून लक्ष दिले तर अनेक कामगारांचे जीव वाचतील. राजकीय नेते, अधिकारी, कंपनी मालक यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे कायद्याच्या पळवाटा शोधून आतापर्यंत एमआयडीसीची या परिसराची प्रचंड दुरावस्था केली. ही वेळ आहे ठाम कारवाईची, नाहीतर तारापूर बोईसरचे आकाश विषारी होऊन जाईल आणि केंद्र सरकार, राज्य सरकारचा विकास पाहायला नागरिकच नसतील, मानवजात नष्ट होईल.